नमस्कार. प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 118, 27 एप्रिल. तीर्थसेवन. महाभारताच्या उत्तरार्धामध्ये वनपर्वातील युधिष्ठिराने एक छान प्रश्न श्रीकृष्णाला विचारला आहे. युद्धातील हानीने माझे मन फार बेचैन झाले. आता मला देवा सांगा की कुठल्या तीर्थात जाऊन मी डुबकी मारू की ज्याने माझे मन शांत होईल, किंवा कोणत्या देवाचे दर्शन करू म्हणजे माझे मन शांत होईल. तेव्हा भगवान छान उत्तर देतात. युगपत सर्व तीर्थानी युगपत सर्व देवता द्रष्टुमिच्छसी चेद्राजन अग्निहोत्र प्रजस्वः. युगायुगातील देवतांचे दर्शन, युगायुगातील तीर्थांचे स्नान जर तुला करायचे असेल तर हे राजन, ज्या ठिकाणी अग्निहोत्र प्रज्वलित होते तिथे ते तुला प्राप्त होईल. म्हणजे देवतांचीही व्याप्ती विशाल आहे आणि तीर्थांचीही व्याप्ती विशाल. याच्यातून देव सुचवता येतं की म्हणजे युगायुगातील देवता म्हणजे कोणत्या देवता, तर त्या प्रत्यक्ष यजमानाचं जे काही कुलदैवत असेल, इष्टदैवत असेल, ग्रामदैवत असेल, मित्रदैवत असेल, गुरुदैवत असेल, कितीतरी देवता त्याच्यात येतील. त्या सर्व देवता तुझ्यावर प्रसन्न होतील. त्यांचं दर्शन तुला ज्या ठिकाणी अग्निहोत्र आहे तिथे भेटेल. त्याचबरोबर युगायुगातील तीर्थे म्हणजे काय, तर युगातील तीर्थ म्हणजे सर्व गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा, घटप्रभा, हे सर्व तीर्थ आणि त्याच्या जोडीला समुद्र स्नान म्हणजे ह्या सर्व स्नानांचं पुण्य किंवा त्याचे फळ फक्त अग्निहोत्र ज्या ठिकाणी करते चालू असते तिथे मिळेल. इथे पाण्याशिवाय तीर्थस्नान सांगितलेलं आहे. जी शुद्ध हवा मिळते त्यातून ते मिळते असं सांगितलं आहे. अर्थात त्यावेळेस माणसाच्या देहावर असलेले सूक्ष्म विषाणू नाहीसे होत असतात. त्याचबरोबर त्या तेजपुंज अग्निज्वाळेच्या दर्शनाने मनाची किल्मिषे दूर होतात, धुतली जातात, निघून जातात. मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म कुविचार ते निघून जातात. नकारात्मक भाव संपूर्ण संपुष्टात येतो. ओघानेच मन प्रसन्न होते आणि त्याच्यातून उच्च सकारात्मकता संभवते. आणि हेच विभिन्न युगातील देवतांचे दर्शन आणि तीर्थांचे स्नान असं भगवंतांनी सांगितलं आहे. कारण त्यानंतर त्या सद्विचारांचा मागोवा घेत कार्य सुरू झाले की ईश्वर कृपेने सुरूच झाले जाते म्हणतो. युगायुगातील देवता म्हणजेच खोल स्वतःतील अंतस्थ दिव्य शक्ती की जी सदैव अविरत असते. कारण ती आत्मस्वरूप आहे. ती नाही असा क्षणही नाही आणि नाही अशी जागाही नाही. म्हणजे ती अंतस्थ शक्ती जाणणं, कार्यप्रबळता, कार्यतत्परता म्हणजे त्या देवतांचा वरदहस्त. हे ह्याच्यातून भगवंतांना खूप सूक्ष्म सुचवायचं आहे. आज कृष्णेचा कराडला उत्सव चालतो आजच्या दिवशी, म्हणून आज मुद्दामून तीर्थस्नानाचा उल्लेख केला. नमस्कार.